निजामशहाच्या दरबारामध्ये खंडागळे सरदारांचा हत्ती पिसाळला आणि त्या पिसाळलेल्या हत्तीला आवरता आवरता जिजाऊ मासाहेबांचं माहेर आणि जिजाऊ मासाहेबांचं सासर मात्र कायमचं एकमेकांच्या विरोधामध्ये उभं राहिलं। जिजाऊ मासाहेब आणि शहाजी महाराज त्यांच्या पोटी एका मुलानं जन्म घेतला। शहाजी महाराज यांचे बंधू संभाजीराव भोसले त्या ठिकाणी मारले गेले। त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांची आठवण म्हणून जिजाऊ मासाहेब आणि शहाजी राजे यांनी त्यांच्या मुलाचं नामकरण संभाजी राजे असं केलं। तरी सुद्धा शहाजी राजे भोसले आणि लखुजीराव जाधव हे सासरा आणि जावई दोघेही निजामशहाच्या दरबारामध्येच नोकरी करत होते। त्या मलिक अंबरानं निजामशाही वाचवण्याची जबाबदारी दिली शहाजी राजांवरती आणि मोगलांकडनं आणि आदिलशहाकडनं संयुक्तरित्या निजामशाहीवरती हल्ला करणार होते लखुजीराव जाधव। पुन्हा एकदा जाधव घराणं आणि भोसले घराणं एकमेकांच्या विरोधामध्ये उभं राहणार होतं। एकीकडनं भोसले घराणं निजामशाही वाचवण्यासाठी तर दुसरीकडनं जाधवराव घराणं निजामशाही संपवण्यासाठी एकमेकांच्या विरोधामध्ये उभं राहिलं। काही मराठे निजामशाही वाचवण्यासाठी लढणार होते तर काही मराठे निजामशाही संपवण्यासाठी लढणार होते। निजामशाही वाचवण्यामध्ये शहाजी राजांना त्या ठिकाणी यश आलं, परंतु या लढाईमध्ये शहाजी राजांचे बंधू शरीफजी राजे भोसले त्या ठिकाणी ठार झाले। प्रचंड असा मोठा पराक्रम त्यांनी त्या ठिकाणी गाजवला आणि आपल्या सासऱ्याला म्हणजेच लखुजीराव जाधवांना त्या ठिकाणी त्यांनी पराभूत केलं। जय शिवराय मित्रांनो, आपण शिवायन या सिरीजच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा संपूर्ण इतिहास जाणून घेत आहोत। छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये प्रवेश करण्यापूर्वी हिंदवी स्वराज्याचा खऱ्या अर्थानं ज्यांनी पाया रचला त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब आणि शहाजी महाराज यांनी ज्या परिस्थितीमध्ये या स्वराज्याचा पाया रचला अशा काही घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडल्या, त्या दाम्पत्याला स्वराज्याची प्रेरणा मिळाली। अशा घटना आपण पहिल्या टप्प्यामध्ये पाहणार आहोत। या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहे जाधवराव घराणं आणि भोसले घराणं ज्या घटनेमुळं एकमेकांच्या विरोधामध्ये उभं राहिलं, या दोन घराण्यांमध्ये कायमचं वैर निर्माण झालं असं खंडागळ्याचं हत्ती प्रकरण आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। यानंतरच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण पुन्हा जाधवराव घराणं आणि भोसले घराणं एका लढाईमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये उभं राहिलं। ती लढाई होती भातवडीची लढाई। ती लढाई आपण आजच्या आपल्या या दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत आणि जिजाऊ मासाहेब यांच्या आयुष्याची एक भावनिक बाजू। खरं तर प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं, प्रत्येक स्त्रीची एक इच्छा असते तिचं बाळंतपण तिच्या माहेरी व्हावं, परंतु या महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीमुळं, या महाराष्ट्रातल्या राजकारणामुळं त्या जिजाऊ मासाहेबांच्या नशिबामध्ये ते सुख देखील नव्हतं। त्या सुखापासून त्या कशा पद्धतीने वंचित राहिल्या ते आपण आजच्या आपल्या या दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत। चला तर मग मंडळी, आपल्या या सिरीजचा दुसरा भाग आपण पाहूयात। निजामशहाच्या दरबारामध्ये खंडागळे सरदारांचा हत्ती पिसाळला आणि त्या पिसाळलेल्या हत्तीला आवरता आवरता जिजाऊ मासाहेबांचं माहेर आणि जिजाऊ मासाहेबांचं सासर मात्र कायमचं एकमेकांच्या विरोधामध्ये उभं राहिलं। खरं तर प्रत्येक स्त्रीची एक इच्छा असते, प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं की तिला 4 दिवस आपल्या माहेरी हक्काने जाता यावं, आपलं बाळंतपण माहेरी व्हावं, आपल्या मुलाच्या तोंडातले पहिले शब्द आपल्या माहेरच्या उंबरठ्यामध्ये उमटावे, आपल्या मुलाचं पहिलं पाऊल आपल्या माहेरच्या उंबरठ्यामध्ये उमटावं। परंतु दादांनो, या महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीमुळं त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब त्या सुखापासून वंचित राहिल्या। खंडागळेच्या हत्ती प्रकरणामुळं त्यांचं माहेर त्यांच्यापासून कायमचं तुटलं। जिजाऊ मासाहेब आणि शहाजी महाराज यांच्या संसार वेलीवरती एक छोटस फुल उमललं। त्यांच्या पोटी एका मुलानं जन्म घेतला। खंडागळेच्या हत्ती प्रकरणामध्ये आपण पाहिलं शहाजी महाराज यांचे बंधू संभाजीराव भोसले त्या ठिकाणी मारले गेले। त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांची आठवण म्हणून जिजाऊ मासाहेब आणि शहाजी राजे यांनी त्यांच्या मुलाचं नामकरण संभाजी राजे असं केलं। 1623 साली जिजाऊ मासाहेब आणि शहाजी महाराज यांनी संभाजी नावाच्या त्या गुणी बालकाला जन्म दिला आणि खऱ्या अर्थानं जिजाऊ मासाहेबांची कुस पावन झाली। त्यांच्या पोटी पहिला पुत्ररत्न प्राप्त झाला। खरं तर संभाजी राजांच्या आधी 4 मुलांनी जिजाऊ मासाहेबांच्या पोटी जन्म घेतला होता,
परंतु दुर्दैवानं ती चारही मुलं अल्पायुषी ठरली. परंतु हा संभाजी राजा खऱ्या अर्थानं जिजाऊ माँसाहेब आणि शहाजी महाराज यांचं नावलौकिक करणारा एक कर्तृत्ववान पुरुष पुढे जाऊन इतिहासामध्ये ठरला. खरं तर जाधवराव घराणं आणि भोसले घराणं ही दोनही घराणी कायमची एकमेकांची वैरी झाली. तरी सुद्धा शहाजीराजे भोसले आणि लखोजीराव जाधव हे सासरा आणि जावई दोघही निजामशहाच्या दरबारामध्येच नोकरी करत होते. परंतु त्या दरबारामध्ये कुठंतरी लखोजीराव जाधव यांच्या विरोधामध्ये कट कारस्थानांना सुरुवात झाली. दरबारामध्ये त्यांच्या हत्येचे कट आखले जाऊ लागले आणि याची कानगी कुठेतरी लखोजीराव जाधव यांना लागली. आणि ही कानगी लागताच त्यांनी निजामशहाचा दरबार सोडला आणि तडक मोगलशहाची चाकरी करण्यास सुरुवात केली. ते मोगलशाहीमध्ये सामील झाले. त्यानंतर मोगलांची नजर ही दक्षिणेवरती पडली. त्यांनी निजामशाही संपवण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने त्यांच्या हालचालींना सुरुवात केली. त्यामध्ये लखोजीराव जाधव हे त्यांची मदत करणार होते. निजामशहाने आदिलशहाकडे मदत मागितली, परंतु आदिलशहाने निजामशहाला मदत करण्यास साफ नकार दिला. उलट आदिलशहा मोगलांना जाऊन सामील झाला आणि दोघांनी मिळून निजामशाहीवरती हल्ला करण्याचा निर्णय घेतला. निजामशाहीचा वजीर होता मलिक अंबर. त्या मलिक अंबरानं निजामशाही वाचवण्याची जबाबदारी दिली शहाजी राजांवरती आणि मोगलांकडनं आणि आदिलशहाकडनं संयुक्तरित्या निजामशाहीवरती हल्ला करणार होते लखोजीराव जाधव. पुन्हा एकदा जाधव घराणं आणि भोसले घराणं एकमेकांच्या विरोधामध्ये उभं राहणार होतं. अहमदनगर जवळील भातवडी या ठिकाणी रणशिंग फुंकली. एकीकडनं भोसले घराणं निजामशाही वाचवण्यासाठी तर दुसरीकडनं जाधवराव घराणं निजामशाही संपवण्यासाठी एकमेकांच्या विरोधामध्ये उभं राहिलं. भोसल्यांकडनं स्वतः शहाजीराजे, त्यांचे बंधू शरीफजी राजे, विठोजी राजे भोसले यांची सर्व मुलं, तर अनेक मराठा सरदार, यामध्ये हंबीरराव चव्हाण, मुधोजी नाईक निंबाळकर, विठोजीराव काटे, नृसिंहपंत पिंगळे प्रभृती हे अनेक मराठा सरदार. काही मुसलमान सरदार देखील होते, परंतु ते फक्त नावालाच. त्यामध्ये मनसूर खान, याकुत खान, फतेह खान ही फक्त नाममात्र मंडळी. इथं लढणार होते मराठे. काही मराठे निजामशाही वाचवण्यासाठी लढणार होते, तर काही मराठे निजामशाही संपवण्यासाठी लढणार होते. अखेर रणशिंग फुंकलं. सासरा आणि जावई एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिले. भातवडी या ठिकाणी निजामशहाच्या विरोधामध्ये मोगलशहा असं प्रचंड असं रणकंदन त्या ठिकाणी झालं. त्या रणकंदनामध्ये भोसल्यांची सरशी झाली. निजामशाही वाचवण्यामध्ये शहाजी राजांना त्या ठिकाणी यश आलं. परंतु भोसले घराण्याचं एक रत्न, भोसले घराण्याच्या समिधा त्या ठिकाणी भोसल्यांना अर्पण कराव्या लागल्या. या लढाईमध्ये शहाजी राजांचे बंधू शरीफजी राजे भोसले त्या ठिकाणी ठार झाले आणि प्रचंड मोठा विजय संपादन करून शहाजी राजे त्या ठिकाणावरनं निघून आले. खऱ्या अर्थानं निजामशाही वाचवण्याचं श्रेय जर त्यामध्ये कोणाचं असेल तर ते शहाजी राजांचं होतं. प्रचंड असा मोठा पराक्रम त्यांनी त्या ठिकाणी गाजवला आणि आपल्या सासऱ्याला म्हणजेच लखोजीराव जाधवांना त्या ठिकाणी त्यांनी पराभूत केलं. या लढाईमुळे शहाजी राजांची कीर्ती सर्वदूर पसरली. दाही मुलखांमध्ये त्यांच्या नावाचा गौरव होऊ लागला आणि हीच गोष्ट मलिक अंबरला त्या निजामशहाच्या दरबारामध्ये कुठेतरी खुपू लागली. तो मलिक अंबर त्या ठिकाणी त्या शहाजी राजांच्या विरोधामध्ये कटकारस्थान करू लागला. त्यांना कमी लेखू लागला. त्यांच्या भावाभावांमध्ये जी विठोजी राजे भोसलेंची मुलं होती त्या मुलांच्या मध्ये आणि शहाजी राजांच्या मध्ये वाद लावू लागला. या वादामुळे शहाजी राजे पुन्हा खचले आणि त्यांनी देखील निजामशाही सोडण्याचा निर्णय घेतला. जाऊन जाऊन तर कुठं जाणार. एक शहा सोडला, एक पातशाह सोडला आणि दुसऱ्या पातशहाकडे नोकरीला गेले. निजामशहाचा हा मातब्बर सरदार आदिलशहाला जाऊन मिळाला. आदिलशहाच्या दरबारामध्ये गेला. भातवडीच्या लढाईमध्ये प्रचंड असा मोठा पराक्रम गाजवल्यानंतर त्या निजामशहाच्या दरबारामध्ये कुठेतरी शहाजी राजांना कमी लेखलं जाऊ लागलं आणि त्याच रागातून त्यांनी निजामशाही सोडली आणि आदिलशाहीमध्ये गेले. आदिलशाहीमध्ये जाताच त्यांना सरलष्कर पदाची जबाबदारी मिळाली. फार मोठा हुद्दा त्यांना मिळाला आणि ते आदिलशहाची नोकरी करू लागले. दिवसेंदिवस शहाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेब
यांच्या मनातला असंतोष वाढत होता. कारण प्रत्येक लढाई गणिक त्यांच्या जवळची माणसं त्यांच्यापासून लांब जात होती. काही जीवानीशी लांब जात होती तर काही मनानं लांब जात होती. यातून साध्य काहीच होत नव्हतं. ही मराठी माती दिवसेंदिवस पोरकी होत चालली होती. त्यांच्या आयुष्यातलं, त्यांच्या जीवनातलं एक एक रत्न निखळलं जात होतं. तरी देखील या मराठी मातीचं कोणतंच हित त्यामध्ये साध्य होत नव्हतं. त्यामुळे जिजाऊ माँसाहेब आणि शहाजी महाराज प्रचंड अस्वस्थ झाले होते. भातवडीच्या लढाईमुळे प्रचंड असा नावलौकिक शहाजी राजांचा झाला होता. त्यांच्या दारामध्ये हत्ती झुलत होते. लक्ष्मीचा वास त्यांच्या त्या घरामध्ये, वाड्यामध्ये होता. परंतु त्या लक्ष्मीचं समाधान जिजाऊ माँसाहेबांना आणि शहाजी राजांना नव्हतं. त्याच्या पाठीमागं कारण देखील होतं. साधं आपलं बाळंतपण माहेरी व्हावं, माहेराचं सुख आपल्याला लाभावं, ते सुख जिजाऊ माँसाहेबांच्या पदरी नव्हतं. आपल्या समोर आलेलं दुःख आपल्या सासऱ्याने हलकं करावं, तो सासरा देखील शहाजी राजांच्या सोबत नव्हता. त्यांचा मेहुणा त्यांच्या हाताने मारला गेला. त्यांचा भाऊ सासऱ्याच्या हाताने मारला गेला. त्यामुळे प्रचंड हानी त्या ठिकाणी त्या शहाजी राजांची झाली होती. मनाने ते काहीसे खचले होते, अस्वस्थ झाले होते. आणि या परिस्थितीमध्ये कुठंतरी स्वराज्याचे विचार त्या जिजाऊ माँसाहेब आणि शहाजी राजे यांच्या मनामध्ये घोळू लागले. पुढे जाऊन काही दिवस त्यांनी तशीच आदिलशहाची चाकरी केली. त्या घटनेमुळे त्यांना स्वतंत्र राज्याची कल्पना सत्यामध्ये उतरवली. आणि तीच कल्पना आपण आपल्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आपण महेश धोंडगे स्पीक्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा संपूर्ण इतिहास आपल्या समोर घेऊन येणार आहोत. तरी आपण आमच्या महेश धोंडगे स्पीक्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओजला लाईक करा आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.